दिवाळीच्या दिवशी मन्याची गंमत करावी म्हणून मी मन्याला म्हणालो, अरे मन्या, काल काय झालं माहितीये? काय झालं रे? हा, काय काय झालं? अरे बाबा, काल मी काय केलं माहितीये? फटाके फोडत होतो. हा, मग काय, मी ना रॉकेट असतो ना, रॉकेट, हा हा हा, तो रॉकेट रॉकेट रॉकेट, हा, तो रॉकेटनं मी पेटवला, हातात धरून पेटवला. बापरे, हातात धरून पेटवला? हो, आणि मी ना तो असा पेटवला आणि सोडला ना, तो सरळ चंद्राला लागला रे. अरे बापरे, चंद्राला लागला? मग 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 काय झालं? मग चंद्राच्या आईने मला जाम मारलं. हा. नमस्कार मित्र, नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीचा सण सुरू झालाय मित्रांनो. दिवाळीच्या या सणामध्ये मी घेऊन आलोय तुम्हा सगळ्यांसाठी हास्य फराळ, म्हणजेच हास्याचा डबल धमाका, म्हणजेच हास्य फटाका. दिवाळीच्या एक आठवड्याआधी माझ्या घरात मी कलर काढायला घेतला. मी घराच्या भिंतींना कलर काढल्यानंतर मला असं वाटलं कोणाला तरी सांगावं, कोणाला तरी बोलवावं, कोणाला तरी विचारावं की कलर कसा काढलाय. तर मी मन्याला बोलवलं. मन्या माझा फार जवळचा मित्र. मन्या धावत पळत आला. मला म्हणा, काय रे जॉन्या, तू मला बोलवलंस का रे? काय मला काय कशाला बोलवलं? बोलो, अरे मन्या, मी घराला कलर काढलाय. कसा आहे, कसा वाटतो? तो म्हणाला, कलर चांगला आहे रे, पण उठून नाही दिसत. बोलो, उठून नाही दिसत? मग बसून बघ. हा. दिवाळी म्हटली की खूप गर्दी असते, जागोजागी गर्दी असते, बाजारात गर्दी असते. पाहुणे येतात, पाहुणे जातात, पाहुणे फिरायला निघतात, काही लोक शॉपिंगसाठी निघतात, काही लोक एन्जॉय करायला निघतात, काही लोक मिठाईच्या दुकानात गर्दी करतात, काही लोक कपड्यांच्या दुकानात गर्दी करतात. त्यांची शॉपिंग संपत नाही. दिवाळी संपली तरी शॉपिंग संपत नाही. दिवसभर रोडवर, गल्लीमध्ये, नाक्यावर, बसमध्ये, ट्रेनमध्ये जागोजागी गर्दी असते. तर मित्रांनो, मी आज या स्टुडिओमध्ये येताना ट्रेनचा प्रवास करून आलो. तर ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती, उभा राहायला जागा नव्हती. मी उभ्या ट्रेनमध्ये, गर्दीमध्ये, चेंगराचेंगरीमध्ये प्रवास करत स्टुडिओपर्यंत आलोय. मी ट्रेनमध्ये चढल्यानंतर विचार करत होतो कुठेतरी बसायला जागा मिळेल, जागा सापडे ना, म्हणून हँडल पकडून उभा राहिलो. माझ्या समोर जो बसला होता, मी त्याला सहज विचारलं, भाई साहब उठनेवाला आहे? तो म्हणाला, हा, उठनेवाला आहे. एक स्टेशन गेला, काही तो उठला नाही. मी पुन्हा विचारलं, भाई साहब तुम उठनेवाला आहे? तो म्हणाला, हा, उठनेवाला आहे. दुसरं स्टेशन गेला तरी तो उठला नाही. तिसऱ्या स्टेशनला त्यांनी पोझिशन चेंज केली. तर मला वाटलं आता उठेल हा, पण तो काय उठला नाही. मी त्याला म्हणालो, भाई साहब आप उठनेवाला है? अरे बोला ना बाबा, उठनेवाला है. 3 स्टेशन गया, तुम बोलता उठनेवाला, तुम मोठा नहीं, कभी उठने वाला है? तो बोला, नहीं, वैसा उठने वाला नहीं, हम दिवाळी का उठने बेचने वाला है. हा. दिवाळीच्या दिवशी लोक काही ना काही खरेदी करतात. कोणी चांदीची भांडी, कोणी सोन्याची भांडी, कोणी पितळेची भांडी, कोणी गिफ्ट घेतं, कोणी कपडे घेतात, कोणी काय शॉपिंग करतात आणि गोडधोड खातात, पितात, एन्जॉय करतात आणि खूप शॉपिंग करतात. खूप काय नवीन वस्तू घेतात. मन्याने कुत्रा घेतला आणि मला बघायला बोलवलं. तर 2-4 दिवसानंतर मी त्याच्या घरी गेलो. मी म्हणालो, काय रे मन्या, तू म्हणे कुत्रा घेतलास? लोक सोन्या चांदीची भांडी कुंडी घेतात, घड्याळ घेतात, कपडे घेतात, तू कुत्रा घेतलास? अरे हो रे, कुत्रा घेतला मी. मग काय? अरे कुत्रा घेतला होता. घेतला होता. हा, तुला तर माहित आहे आमच्या एरियामध्ये किती चोरी होते. हो, अरे मी पाहिलं ना, ते काही दिवसापूर्वी कोणीतरी दरोडा टाकला घरात. हा, अरे लोक घरामध्ये घुसून, घरफोडे लोक घरामध्ये घुसून चोऱ्या करतात. आणि तुला तर माहिती आहे दिवाळीचा सण येतोय आणि दिवाळीमध्ये बोनस भेटलाय, म्हणून मी विचार केलाय कुत्रा घेऊ. घरामध्ये चोरी झाली तर सगळा बोनस गेला तर काय करायचं? मग यार मी कुत्रा घेतला. हा, 50,000चा कुत्रा घेतला, ऑल सेशन. मी तो कुत्रा घेतला आणि त्याला मी असं घराच्या बाहेर ठेवला होता. अरे मी कुत्रा घेतला, 50,000चा कुत्रा घेतला आणि त्याला बाहेर बसवलं. मग अरे मी चोर पकडण्यासाठी कुत्रा घेतला आणि चोरांनी कुत्राच चोरून नेला. हा. दिवाळीच्या दिवशी घरामध्ये पाहुणे येतात, फराळाला येतात, काही मित्र फराळ घेऊन येतात. माझ्या घरामध्ये माझे कुणीच मित्र आले नाहीत, कोणीच पाहुणा आला नाही. काल माझ्या घरी मन्या आला. मन्या मला म्हणाला, अरे जॉन्या, तुझ्या घरामध्ये दरवेळी दिवाळीला कोणी ना कोणी पाहुणे येत असतात, खूप गर्दी असते, लोक फराळ घेऊन येतात, फराळ खायला येतात. आज कुणीच दिसत नाही तुझ्या घरामध्ये. का रे, या दिवाळीला कुणाला बोलवलं नाही का? अरे बोलवलं होतं, पण कुणी आलं नाही, येतील सगळे. अरे
कुणीच आलं नाही. म्हणलं, नाही कोणीच आलं नाही. अरे कमाल आहे, तुझ्या घरामध्ये कोणीच आलं नाही, कोणीतरी आलं असेल. म्हणलं हो काल सासरे आले होते. अरे वा, सासरी बुवा, तुझे सासरी बुवा आले होते. हो काल सासरी बुवा येऊन गेले, ते दरवर्षी येतात तर काल पण येऊन गेले. अरे वा, काय बोलले काय? काही नाही, ते म्हणाले की जॉनराव दरवर्षी तुम्ही मला दिवाळीला काय ना काय गिफ्ट देता, दरवर्षी तुम्ही मला बोलवता, मी दरवर्षी तुमच्या घरी येतो. गेल्या 25-30 वर्षापासून तुम्ही माझ्या पोरीला लई नांदवली, चांगली नांदवली, चांगली व्यवस्थित ठेवली. तुम्ही तुमच्यावर लई खुश आहे, बोला तुम्हाला काय पाहिजे. अरे वा, मग काय मागितलं तू? म्हणलो काय नाही, मी बोललो आता तुम्हाला द्यायचीच इच्छा आहे तर तुम्ही मला काहीतरी पेट्रोलवर चालणारी वस्तू द्या, एखादी पेट्रोलवर चालणारी वस्तू द्या. अरे वा, मग काय दिलं, 4 व्हीलर का 2 व्हीलर? अरे कसलं 4 व्हीलर 2 व्हीलर, सिगरेट पेटवणारे लायटर दिलं. दिवाळीच्या दिवशी आपला बाला नाक्यावर उभा होता. मी त्याला बघितलं, त्याच्या जवळ गेलो आणि बालाला म्हणालो, अरे बाला, म्हणे आपला चक्कीवाला भैया हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. हा माझ्या मुलेच माझ्या मुलं. तुझ्यामुळे? हा, तुला तर माहित आहे. हा, आपल्याबरोबर जो जसा करतो आपण त्याला तसं करून परत रिटर्न करतो. म्हणजे अरे गेल्या टायमाला काय झालं, होलीचा दिवस होता ना, होलीचा दिवस. हा, मी व्हाईट अँड व्हाईट असे नवीन चकाचक कपडे घालून असं नाक्या उभा होतो. यो भैया, आपला भैया, यो भैया ना हातामध्ये ना कलर घेऊन आला, असा रंग घेऊन आला. हा कलर घेऊन आला ना, माझ्या अंगावर सगळा कलर टाकला आणि मला बोलतो, बुरा न मानो होली आहे, बुरा न मानो होली आहे, बुरा न मानो होली आहे. हा मग काय, अरे काल दिवाळीची पहिली आंघोळ झाली, चक्कीमध्ये बसला होता असा हात टाकून. हा, मी बघितला तो बसले, लगेच बॉम्ब पेटवला न बोललो, भैया बुरा न मानो दिवाळी आहे, बॉम्ब टाकला त्याच्या अंगावर, जे आलं तिथंच फुटला, डाम. भैया गेला हॉस्पिटलला.